Today we are going to start the topic that is vapor pressure. I think every division started the chapter that is the solution. The basic point of solution is nothing but the vapor pressure. Actually, it's the same topic you completed in the 11th science, 11th chemistry. Name of that chapter is that is the states of matter. बघा सगळ्यांना आठवतंय की नाही, स्टेट्स ऑफ मॅटर या चॅप्टरमध्ये आपण ऑलरेडी हा पॉईंट शिकलेलो, बट जस्ट फॉर द रिमाइंडर पर्पज आय एम गोइंग टू एक्सप्लेन द पॉईंट. आता बघा स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये दोन स्टेट घेतले तुम्ही. वन इज द दॅट इज द गॅसियस स्टेट अँड सेकंड वन इज द लिक्विड स्टेट. सो अंडर द हेडिंग ऑफ लिक्विड स्टेट यू ऑलरेडी स्टडीड द व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड. नाव एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशाला म्हणायचं व्हेपर प्रेशर. कन्सेप्ट 11चा आहे पण या चॅप्टरसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो आय एम गोइंग टू टेक वन कंटेनर. दॅट कंटेनर इज हॅव्हिंग अटॅचमेंट ऑफ वन ऑफ द प्रेशर कॅल्क्युलेटिंग मशीन. त्याला आपण काय म्हणणार आहोत, दॅट इज नोन ॲज द मॅनोमीटर. गेटिंग माय पॉईंट. एक मॅनोमीटर नावाचं मशीन असतं की जे प्रेशर काउंट करतं. इन दॅट आय एम गोइंग टू टेक वन ऑफ द बिकर. वन बिकर आय एम गोइंग टू टेक. इन दॅट बिकर लिक्विड इज देअर. ठीक आहे, आपण इथपर्यंत फिलअप केलेलं लिक्विड घेतलं. अगेन द सेम कंटेनर इज अवेलेबल विथ थर्मोस्टॅट. इट इज अवेलेबल विथ थर्मोस्टॅट म्हणजे आपण याचं टेम्परेचर मेंटेन करू शकतो. गेटिंग माय पॉईंट. ओके, आफ्टर सम टाईम व्हॉट हॅपन, आफ्टर सम टाईम सच ए लिक्विड स्टार्ट व्हेपरायझेशन व्हेरी स्लोली. पहिल्या मिनटाला आपल्याला याच्यामध्ये व्हेपरायझेशन मिळणार नाही आहे. एक 2-3 मिनिट आपण घालवले की मग त्याच्यानंतर व्हेपरायझेशन स्टार्ट होईल. ओके, नाव डोंट फॉरगेट दॅट दिस कंटेनर इज वन ऑफ द क्लोज्ड कंटेनर. व्हॉट हॅपन आफ्टर सम टाईम देन, रेट ऑफ जेवढे मॉलिक्यूल, रेट ऑफ इव्हॅपोरेशन is equal to the rate of condensation. थोड्या वेळाने काय होणार बघा, रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज इक्वल टू द रेट ऑफ कंडन्सेशन. व्हॉट इट मीन्स, याचा अर्थ असा आहे थोड्या वेळानंतर जेवढे लिक्विड मॉलिक्यूल गॅसमध्ये कन्वर्ट होतील, सेम तेवढेच गॅस मॉलिक्यूल रिटर्न बॅक कुठे येतील तुम्हाला, इट विल रिटर्न बॅक टू द कंटेनर. म्हणजे प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन अँड प्रोसेस ऑफ कंडन्सेशन्स आर गोइंग टू ऑपरेट सायमल्टेनियसली. द टेम्परेचर ऑर यू कॅन से द प्रेशर ॲट विच द रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज एक्झॅक्टली इक्वल टू द रेट ऑफ कंडन्सेशन. म्हणजे इमॅजिन करा, सपोज 10 मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड, if it going to convert into the 10 molecule of gas, at the same time 10 molecule of gas again get convert into 10 molecule of liquid. याला आपण म्हणतो रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडन्सेशन. मग आता बघा, रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडन्सेशन ज्या मिनिटाला होईल, ॲट दॅट टाईम इट इज ऑब्झर्व्ड that whatever the pressure created inside that container or whatever the pressure created above to that liquid layer, that pressure is nothing but known as the vapor pressure. बरोबर आहे का माझं बोलणं. जे प्रेशर त्या लिक्विड सरफेसच्या वर असेल मग त्याला काय म्हणतो आपण, व्हेपर प्रेशर. मग जर आपल्याला याची डेफिनेशन लिहायची असेल काय लिहू शकतो आपण, इट इज द प्रेशर क्रिएटेड और प्रेशर एक्झर्टेड म्हणू आपण. इट्स द प्रेशर क्रिएटेड और प्रेशर एक्झर्टेड बाय, इट्स अ प्रेशर क्रिएटेड बाय द वेपर्स, प्रेशर क्रिएटेड बाय द वेपर्स when liquid is in
equilibrium with gas. When liquid is in equilibrium with gas, at that time whatever the pressure is created, which is calculated by manometer, it is nothing but known as the vapor pressure. Simply बघा आपण काय म्हणतो, the pressure created by vapor. सिंपल मध्ये आपण काय म्हणू शकतो, the pressure created by vapor. पण प्रॉब्लेम काय आहे, इट इज द इनकम्प्लीट डेफिनेशन. एव्हरी वेपर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर व्हेपर प्रेशर. तुम्हाला जर व्हेपर प्रेशर काउंट करायचं असेल, सो रेट ऑफ इव्हॅपोरेशन मस्ट बी इक्वल टू द रेट ऑफ कंडेन्सेशन. त्या लेवलला जे प्रेशर क्रिएट होतं त्याला आपण काय म्हणणार आहोत, विच इज नोन ॲज द वेपर प्रेशर. ओके, दिस इज अबाउट द वेपर प्रेशर.